डिजिटल मीडिया कर्मचाऱ्यांना NMMC यादीत समाविष्ट करण्याची मागणी जोरात। नवी मुंबई महानगरपालिकेच्या यादीत मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया कर्मचाऱ्यांना समावेश करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। यासाठी जर्नलिस्ट मीडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात निवेदन सादर करून नवी मुंबईतील डिजिटल मीडिया प्रतिनिधींना न्याय देण्याची मागणी केली। या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व स्टेट इन्चार्ज सुधीर शर्मा, अध्यक्ष संजय निराळे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय सूर्यवंशी, महासचिव संजय पवार आणि राज्य सल्लागार सुजाता बिराजदार यांनी केले। यावेळी सहकोषाध्यक्ष विकास पाटील, मोहम्मद कमर शाह आणि ठाणे जिल्हा प्रभारी संदीप बिराजदार उपस्थित होते। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित मागणीवर सकारात्मक भूमिका घेत नवी मुंबईतील सर्व मान्यताप्राप्त डिजिटल मीडिया कर्मचाऱ्यांची यादी तयार करून सादर करण्याचे तसेच NMMC अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। आज जर्नलिस्ट मीडिया एसोसिएशन की ओर से हमने आदरणीय वन मंत्री गणेश नाईक के जनता दरबार में डिजिटल मीडिया को नवी मुंबई महानगर पालिका में मान्यता देने, उन्हें रिकॉग्नाइज करने और जो डिजिटल पत्रकार हैं उनका नाम महानगर पालिका की डायरी में समाहित करने और स्टैंडिंग और महासभा में उनको प्रवेश के लिए और उनके नाम को निर्दिष्ट करने के लिए हमने आग्रह किया है। हमने उसके साथ साथ ये देखिए, आप लेटर दे सकते हैं, हमने उन्हें कुछ डॉक्यूमेंट्स भी दिए हैं कि किस तरह से गोवा, कर्नाटक, पंजाब और दूसरे राज्यों ने डिजिटल मीडिया को मान्यता दी है। कई और राज्यों में भी इसी तरह की प्रक्रिया चल रही है, लेकिन अभी भी जिस राज्य को पुरोगामी कहा जाता है उस महाराष्ट्र में अभी भी डिजिटल मीडिया को पूरी तरह से मान्यता नहीं दी गई है। और यही सबसे बड़ी चीज़ है कि जब प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया से एक कदम आगे जाकर डिजिटल मीडिया आम जनता की आवाज़ और व्यापक तरीके से और जलद गति से अगर उठा रहा है और एक बड़ा मंच उपलब्ध करवा रहा है, सबकी मुट्ठी में सूचनाएं दे रहा है, ऐसी मीडिया को जो पंजीकृत है, जो रजिस्टर्ड मीडिया है डिजिटल के, उनको हमने रिकॉग्नाइज करने की मांग की है। और आदरणीय वन मंत्री गणेश नाईक जी ने भरोसा दिलाया है कि वो महानगर पालिका के आयुक्त और महापौर को दोनों को इस संदर्भ में निर्देश देंगे और जो भी नवी मुंबई और इस परिक्षेत्र में जो रजिस्टर्ड डिजिटल मीडिया है उनकी लिस्ट उन्होंने इसमें शामिल करने के लिए कहा है, तो हम लोग उसकी तैयारी करके और उन्हें लिस्ट देंगे। हमने इससे पहले ही महानगर पालिका, महापौर और आयुक्त दोनों को इस संदर्भ में लेटर दिया था, लेकिन उस पर कोई भी संज्ञान आयुक्त ने नहीं लिया, इसलिए हमें जनता दरबार में इस मुद्दे को लेकर आना पड़ा। ये तमाम हमारे अध्यक्ष संजय निराले जी, महासचिव संजय पवार जी, सीनियर वाइस प्रेसिडेंट दत्तात्रय सूर्यवंशी जी और राज्य सलाहकार सुचिता बिराजदार जी, हम और भी तमाम हमारे लोग रहे वहाँ पर। हमने इस निवेदन को दिया और हम पूरी उम्मीद करते हैं कि जब केंद्र सरकार ने डिजिटल मीडिया को मान्यता दे दी है तो फिर महाराष्ट्र सरकार को भी उसको मान्यता देनी चाहिए। नवी मुंबई महानगर पालिका को भी ऐसे पत्रकारों को जो डिजिटल में काम कर रहे हैं उन्हें मान्यता देनी चाहिए, उन्हें सम्मान देना चाहिए और उन्हें प्रिंट और इलेक्ट्रॉनिक मीडिया की तरह से ही उन्हें पूरा सहयोग देना चाहिए। और हम उम्मीद करते हैं कि निश्चित तौर पर ऐसा ही होगा। ये हमारा जो प्रयास है आगे भी जारी रहेगा। हम जो अपनी लिस्ट है वो बना के हम महानगर पालिका और संबंधित विभागों को हम फिर सौंपेंगे और उस पर हम आग्रह करेंगे कि इस पर तत्काल कार्रवाई हो। तुम्ही पाहता हे जे पत्र आहे जर्नलिस्ट आणि मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून आज राज्याचे वनमंत्री यांचा जनता दरबार होता आणि या जनता दरबारामध्ये आम्ही पत्र दिले। हे पत्र देण्याचं मुख्य कारण असं होतं की आज तुम्ही पाहताय प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याचबरोबर डिजिटल मीडियाचं सुद्धा आज प्रस्ताव वाढत चाललेलं आहे, परंतु या गोष्टीला कुठेतरी मान्यता मिळाली पाहिजे। आज आपण बघतोय की बेरोजगारी हटवायची म्हटलं तर आज तरुणांच्या पुढे एकच पर्याय तो राहिला म्हणजे डिजिटल, आणि मग त्याच्यामध्ये सर्व उतरत आहेत। पण हे असताना त्याला मान्यता सुद्धा असणं गरजेचं आहे आणि जर का केंद्र सरकारने जर त्याला मान्यता दिली असेल तर मग राज्य सरकार असेल किंवा नवी मुंबई महापालिका असेल, मग ती नवी मुंबई महापालिका असेल, या महापालिकेमध्ये ते कामकाज चालतं। आता पाहतोय आपण की आज जवळजवळ 6-7 वर्ष प्रशासन होतं, त्याच्यानंतर आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत। आज या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून स्थायी समितीची एक बैठक असेल किंवा महासभा असेल त्यावेळेला पत्रकारांना विरोध केला जातोय, तुम्ही बसू नका, परंतु लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला जर कुठे जर तुम्ही बाजूला टाकत असाल तर ते मात्र त्याच्यावरती कुठेतरी गदा आल्यासारखं होईल। म्हणून आम्ही या संस्थेच्या माध्यमातून सर्वांना ज्यांना ज्यांना मान्यता मिळालेली आहे त्यांच्यासाठी त्यांना बसण्याची व्यवस्था पण करावी। आज महापालिकेमध्ये प्रेस जो रूम आहे तो अनेक वर्ष त्या ठिकाणी जवळजवळ 17 वर्ष झालं की ते बेवारसारखं ते आहे की कुणी येतं आणि कुणी पण जातं, तर तसं न होता
तिथे सुद्धा एक शासनाच्या आणि महापालिकेच्या नियमाच्या नुसार त्या ठिकाणी त्याला सुद्धा प्रशासनाने मान्यता दिली पाहिजे। आणि यासाठी मी महापौर ज्या सुजाता ताई आहेत त्यांना आम्ही निवेदन दिले, तसेच प्रशासनाला दिले, उपमहापौरांना सुद्धा दिलेले आहे। तातडीने याच्यावरती त्यांनी निर्णय घ्यावा हीच या ठिकाणी सर्व पत्रकारांसाठी आमची अपेक्षा आहे की सर्वांसाठी न्याय मिळाला पाहिजे। म्हणून आपण आज या ठिकाणी जनता दरबारमध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांना हे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय की तातडीने याच्यावरती विचारविनिमय केला जाईल। जर्नलिस्ट अँड मीडिया असोसिएशनतर्फे आज मंत्री गणेश नाईक यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे मीडियाला प्राधान्य द्यायला पाहिजे त्याच्यासाठी आज आमचे वरिष्ठ सुधीर शर्मा सर, आमचे ताई आणि सर्वांनी मिळून आम्ही त्यांना एक निवेदन दिलं आहे। त्यांनी आश्वासन दिलं आहे की तुम्हाला तत्काल त्याच्यामध्ये आम्ही मदत करू। मला असा उमेद आहे की सरांनी त्याच्यावर विचार विनिमय करून तत्काल त्याच्यावर गांभीर्याने विचार करावा। वनमंत्री गणेश नाईक यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी पूर्ण ह्याचा विचार करून आश्वासन दिलेलं आहे। ग्वाही देते।